मंडळी, कला पुन्हा मालिकेत येते. हो, खरं ऐकताय तुम्ही आणि घाबरून जाऊ नका. पूर्ण इन डिटेलमध्ये माहिती आपण या चॅनलवरती देणार आहोत. एक्सक्लुझिव्ह अपडेट आहे, धमाकेदार अपडेट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लगेचच्या लगेच ते लाईकचं बटन दाबा आणि ते सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. मला माहिती आहे तुम्ही अजूनही लाईकचं बटन दाबलं नाही. दाबा ते पहिलं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि कला मरण पावली आहे आणि तिचं जे हृदय आहे ते सुकन्याला देण्यात आलेलं आहे. आणि आता सुकन्या ही तिची प्रकृती आता ठीक आहे आणि ती सगळं काही आता व्यवस्थित करते आणि तिला आता जॉबची गरज आहे. तिच्याकडे पैशांचा प्रॉब्लेम आहे आणि तिला आईवडील देखील नाही आहे आणि त्याच्यामुळे ती खूप जास्त आता त्रस्त आहे पैशांच्या प्रॉब्लेममुळे. त्याच्यामुळे ती जॉब शोधते आणि जॉब शोधता तिचं आता म्हणजे जे अद्वैतने रिक्वायरमेंट ठेवलेली असते आबांकडे लक्ष देण्यासाठी, नर्ससाठी, तर त्यासाठी तिने अप्लाय केलेलं असतं. त्यासाठी ती अद्वैतकडे घरी येते. तिथे ती इंटरव्ह्यू देते, परंतु अद्वैत तिला रिजेक्ट करतो. आणि आता आबांच्या शिफारसीनुसार आता मात्र पुन्हा एकदा सुकन्या आपल्याला अद्वैतच्या आसपास दिसणार आहे. मंडळी, हो, म्हणजे आता सुकन्या जी आहे ती आता अद्वैतच्या जवळ येईल. तिचं हृदय वगैरे त्या सगळ्या गोष्टी होणारच आहे. परंतु कलाचं नेमकं कमबॅक काय आहे, कला कशाप्रकारे रिटर्न येणार आहे आणि कला कशाप्रकारे आता पुन्हा अद्वैतला भेटणार आहे ना, हे आपण आता या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे इन डिटेलमध्ये शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला तो अपडेट स्टेप बाय स्टेप देता येईल. हा व्हिडिओ 3 भागांमध्ये विभागलेला आहे, परंतु आपण तो एकत्र करून टाकत आहोत, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला बघावे लागणार नाही. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना, तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे कसं तुम्हाला देखील संपूर्ण माहिती इन डिटेलमध्ये समजेल पण, आणि मलाही तुम्हाला ती व्यवस्थितपणे सांगता येईल. आणि व्हिडिओची थोडीशी लेंथ जास्त आहे, याच्यासाठी तुमची पहिल्यांदाच माफी मागतो. परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा विश्वास आहे तुम्ही व्हिडिओला लाईक देखील कराल, चॅनलला सबस्क्राईब देखील कराल. आणि तुमच्या मनात जर काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये तेवढी एक छोटीशी कमेंट करायला कितीकसा वेळ लागतो, नक्की कराल तुम्ही. तर मंडळी, आता होतं असं, जेव्हा सुकन्या आता घरामध्ये आबांची देखभाल करण्यासाठी येते त्यावेळेसच तिच्या समोर आता सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होते. हळूहळू ती आता घरातल्या सर्वांना ओळखायला लागते. म्हणजे तिला सगळेजण खूप म्हणजे चांगल्या नजरेने बघत असतात. परंतु अद्वैत मात्र तिच्याकडे बघत देखील नसतो. अद्वैतला तिच्याबद्दल कोणत्याही भावना नसतात, परंतु तिच्या मनात सारख्या अद्वैतबद्दल भावना यायला सुरुवात होतात. तिच्या मनामध्ये सारखं अद्वैतबद्दल विचार येणं, त्याच्याबद्दल काळजी करणं, त्याची म्हणजे सगळ्या गोष्टी तिच्या मनात यायला सुरुवात होते. आता एके दिवशी होतं असं की ती या सगळ्या गोष्टी करत असते, आबांची काळजी घेत असते. आता तिची नियुक्ती झालेली असते ॲज अ नर्स म्हणून, आणि त्यामुळे ती आता घरामध्ये असते, आबांची काळजी घेत असते. ते त्यांच्या गोळ्या, त्यांचं सगळं, आणि या सगळ्या गोष्टीमध्येच ती आबांची देखभाल करत असते. तिला चांगलं पेमेंट पण मिळायला सुरुवात झालेली असते आणि ती सगळं काम व्यवस्थित करत असते. इकडे अद्वैत मात्र बिझनेसवरती लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं सगळं लक्ष आता बिझनेसवरतीच असतं. आणि त्याचं अशी इच्छा असते की आता तो इथे थांबणार नाही आहे, तो आता बँगलोरला जाणार आहे त्याच्या काकांकडे. म्हणजेच तिकडे काका गेलेले असतात आणि बँगलोरची जी शाखा आहे ती ते हँडल करत असतात. परंतु आता होतं असं, या दरम्यान आता रोहिणी आणि राहुल आहे हे काही कारस्थान करायचे थांबवत नाही. ते अद्वैतला संपवण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून अद्वैत गेला की या घराचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे येईल आणि सगळं काही संपत्तीचे मालक रोहिणी आणि राहुल होतील. परंतु त्याआधीच आता सुकन्याची एंट्री आपल्याला घरात झालेली बघताना दिसते. आणि कलाने एक वचन दिलेलं असतं की जोपर्यंत माझा श्वास, माझी हृदयाची धडकन चालू आहे तोपर्यंत, म्हणजे तिने 2 गोष्टी सांगितलेल्या असतात, एक हृदयाची धडकन आणि तिचा श्वास, तोपर्यंत मी या घरावरती कोणतीही आच येऊ देणार नाही, या घरावरती कोणतंही संकट येऊ देणार नाही, असं तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं रोहिणीला. आणि या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आता कला तर या जगातून गेली आहे, परंतु तिचं हृदय अजूनही धडधडतं आहे. आता कला
या गोष्टी बोलून गेलेली असते आणि या कलाच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आता लिंक व्हायला सुरुवात होते सुकन्याला. आता सुकन्याला या गोष्टीची जाणीव व्हायला सुरुवात होते की तिचं मन काहीतरी म्हणतंय, कारण की तिच्या शरीरामध्ये जे हृदय आहे ते कलाचं आहे आणि कुठेतरी कलाच्या त्या भावना, कलाचे जे फिलिंग्स आहेत त्या आता सुकन्यामध्ये ट्रान्सफर व्हायला लागतात, कारण की त्या हृदयाला, त्या मनाला सगळ्या गोष्टी माहिती आहे त्या घरातल्या आणि तिला प्रत्येक गोष्टीला आता एक वेगळं व्हायब्रेशन जाणवायला लागतात, जेणेकरून तिला असं जाणवतं आता की कुठेतरी तिचं कनेक्शन आहे. म्हणजे अद्वैत झालं, आबा झालं, सरोज मॅडम झालं, आता या सगळ्यांशी काही ना काहीतरी कनेक्शन आहे असं तिला फील व्हायला लागतं. ती विचार करत असते की मला नेमकं असं होतं आहे का. मी प्रत्येक वेळेस जेव्हा घरामध्ये येते त्यावेळेस मात्र इथं मला असं वाटतं की मी इथंच होते आणि इथंच राहत होते पहिल्यापासून. मला या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती देखील आहे. प्रत्येकाच्या विषयी मला एक वेगळी अटॅचमेंट जाणवते. असं का होतं आहे, जे की मला घरातले जे काही बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा इतकी अटॅचमेंट जाणवत नाही, परंतु मला या घरामध्ये आल्यानंतर स्पेसिफिकली अद्वैतची इतकी अटॅचमेंट का जाणवते, माझं हृदय असं त्याच्याकडे का ओढ घेतं आहे. आता जेव्हा सुकन्या ही गोष्ट तिच्या बहिणीला सांगते ना, त्यावेळेस मात्र ती म्हणत असते की तुला लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं आहे आणि त्याच्यामुळे तुला असं होत असेल कदाचित. त्यावेळेस मात्र सुकन्या म्हणते की नाही अगं, मला म्हणजे मी तुझ्याशी ही गोष्ट बोलते कारण की मला खरंच एक वेगळी भावना जाणवते. म्हणजे असं जाणवतं आहे की सरोज मॅडम का होईना मला त्यांच्याबद्दलसुद्धा जिव्हाळा वाटतो, आबांबद्दलसुद्धा जिव्हाळा वाटतो. त्यावेळेस तिची बहीण म्हणत असते अगं तुझा स्वभावच, तुझं नेचरच हेल्पफुल आहे, त्याच्यामुळे कदाचित तुला वाटत असेल. त्यावेळेस मात्र सुकन्या म्हणते की अगं हो गं, माझाही स्वभाव तसा होता, मला माहिती आहे, परंतु मला इथे फक्त माझं हेल्पफुल नेचर नाही जाणवत आहे, इथे मला काही आठवणी पण आठवत आहे, मला खूप काही गोष्टी आठवत आहे आणि या सगळ्या गोष्टी मला त्या गोष्टीशी लिंक करत आहे. त्यावेळेसच मात्र आता सुकन्या घरी आलेली असते अद्वैतच्या आणि आता ती चांदेकर मॅन्शनमध्ये जेव्हा येते त्यावेळेस मात्र ती आबांची काळजी घेत असते. आबांशी तिचं बोलणं, आबांशी तिचा जो मोकळेपणाचा संवाद आहे ते बघून मात्र तिला देखील विश्वास बसत नसतो की ती इतकी मोकळेपणाने बोलते आबांशी आणि आबांच्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा तिला ऑटोमॅटिकलीच माहिती असतात, ज्या की फक्त आणि फक्त कलाला माहिती असतात. सुकन्याला त्याविषयी काही आयडिया नसते, तिला ऑलरेडी ह्या गोष्टी माहिती असतात. मग तिला एक गोष्ट जाणवते, म्हणजे आबांना कोणती भाजी आवडते, आबांना काय आवडतं, काय आवडत नाही, या आवडीनिवडीसुद्धा तिच्या मनात ऑलरेडी आलेल्या असतात की हे आबांना आवडतं, ते आबांना आवडत नाही. आणि ती कुठे ना कुठेतरी किचनवरती जाऊन आबांसाठी त्या गोष्टी बनवायला सुरुवात करते. तर आबांनासुद्धा आता डाऊट आलेला असतो की या गोष्टी तर फक्त कलाला माहिती होत्या, मग या सुकन्या जी काही नर्स आहे आता नवीन घरामध्ये, हिला कशा काय माहिती आहे. आता चांदेकरांना याबद्दल काही कल्पना नाही आहे की कलाचं जे हृदय आहे ते हिच्यामध्ये आहे, म्हणजे सुकन्याला दिलेलं आहे. आता अद्वैतने त्यावेळेसच ती गोष्ट माहीत करून स्वतःही घेतलेली नसते आणि त्याला ती घरच्यांनासुद्धा माहीत होऊ द्यायची नसते. त्याच्यामुळेच आता मात्र सुकन्यालासुद्धा ही गोष्ट माहीत नसते का तिला कोणी हृदय दिलेलं, नेमकं कोणती मुलगी होती ती. आणि तो इन्सिडेंट थोडासा लेखकाने बॅकग्राऊंडलाच ठेवलेला आहे, या गोष्टी लगेच क्लिअर नाही होते, त्यांना आता क्लिअर होण्यासाठी एक बराचसा टाईम जाणार आहे. परंतु तो टाईम जात असतानाच आता काही गोष्टी या सुकन्याला आठवत असतात. बरोबर, आता अद्वैत आणि ज्यावेळेस सुकन्या हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेस मात्र अद्वैतला तिच्याशी बोलल्यानंतर कलाशी बोलल्याचं जे काही फिलिंग आहे ते येत असतं. त्यावेळेस मात्र अद्वैतला देखील आता शंका येते या गोष्टीवरती की मी जेव्हा सुकन्यासोबत बोलतोय त्यावेळेस मात्र मला मनामध्ये सारखी धाकधूक होत असते आणि मला असं का वाटतंय की मी कलासोबत आहे म्हणून. आता मात्र त्याचा हा प्रश्न त्याच्या मनाला पडलेला असतो, तोही याच्यावरती विचार करत असतो. आणि दुसरीकडे सुकन्यालासुद्धा हे सेम क्वेश्चन आणि सेम फिलिंग असतात. आता काय होतं, आता मकर संक्रांतीची वेळ आलेली असते. एक आता प्रोग्राम जानेवारीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या बघायला मिळणार आहे. हा जो ट्विस्ट एपिसोड आहे हा ॲक्च्युली फक्त आजच्या उद्यासाठी नाही आहे. मी येणाऱ्या 2 महिन्यांचा जो कालावधीमध्ये काय काय घटना घडणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दलची तुम्हाला एक शाश्वत माहिती देत आहे, जेणेकरून तुम्ही त्या अकॉर्डन्सनी ते मालिका बघाल आणि त्याबद्दलची काही जराशी जी ट्विस्ट आहे, याहीपेक्षा जास्त ट्विस्ट येणार आहे, त्याबद्दल आपण अजून व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोडच करणार आहोत. परंतु कलाचं जे कमबॅक आहे ना, त्यासाठी मला हे ट्विस्ट सांगणं गरजेचं आहे. आणि हे पुढचे ट्विस्ट जर तुम्हाला सांगितले नाही तर कलाने नेमकं मालिकेमध्ये जे काही कमबॅक आहे ते नेमकं कसं केलं आहे
हे समजणं जरा अवघड जाणार आहे. त्यामुळे मी ह्या इन डिटेलमध्ये गोष्टी सांगतो. तर आता नेमकं होतं कसं की आता सणाचा दिवस परत आलेला असतो, सणासुदीची वेळ आलेली असते, मकर संक्रांतीचा एक उत्सव असतो, तो होणार असतो. आणि त्या वेळेसच आता मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल की अद्वैत आणि जी सुकन्या आहे ते अगदी एकमेकांच्या जवळ येणार आहे. आता अद्वैतला ही गोष्ट अजिबात पटत नसते की सुकन्या त्याच्या जवळ येते आणि तो सुकन्यावरती पुन्हा विश्वास ठेवायला लागलेला आहे. तर होतं असं की आता मकर संक्रांतीचा जो सण आलेला असतो त्या सणाला आता सगळेजण जमलेले असतात. त्याच्यामध्ये सरोज ह्यावेळेस अद्वैतने मुद्दाम होऊन संगीताला बोलवलेलं असतं. आता संगीता, दिनकरराव आणि काजू हे सगळेजण आता त्या सणासाठी सगळे जमलेले असतात. आता ॲक्च्युली सगळ्यांना दुःख असतं की कला गेली आहे, परंतु कुठेतरी तिच्याच इच्छेप्रमाणे या सगळ्या गोष्टी करायच्या असं आता ठरलेलं असतं. तर मग सगळे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस मात्र सुकन्या ही अद्वैतच्या फारच जवळ यायचा प्रयत्न करत असते, कारण की सुकन्याच्या हृदयातून ह्या सगळ्या फिलिंग्स येत असतात आणि ती आता मात्र अद्वैतला हे सगळंपणे स्पष्ट करणार असते की माझ्या मनात माहीत नाही का बरं असं मला आता व्हायला लागलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ती आता अद्वैतला सांगणार असते. ॲक्च्युली सुकन्याचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं आहे ही माहिती घरात कोणाला नाही आहे तोपर्यंत. इकडे राहुल आणि रोहिणीने एक प्लॅन रचलेला असतो. त्या सापळ्यामध्ये आता अद्वैतला कायमचा गायब करायचा, म्हणजे अद्वैतचा गेम ओव्हर करायचा असं ठरलेलं आहे. आणि तो कसा करायचा तर त्याच्यासाठी आता एक मोठा प्लॅन शिजत आहे त्यांच्या डोक्यामध्ये. आता अद्वैतने आधीच विचार केलेला आहे की मला आता इथे नाही थांबायचं, मला बँगलोरला जायचं आहे. या उद्देशानेच तो आता तो सण साजरा करून सगळ्यांची एकदा भेट घेऊन तो बँगलोरला निघणार असतो. तर इकडे रोहिणी आणि राहुलने एक प्लॅन केलेला असतो की त्याच्या गाडीचे जे काही ब्रेक असतात, ब्रेक फ्यूल असतं ते ॲक्च्युली त्यांनी काढून घेतलेलं असतं. म्हणजे ब्रेक फेल नसता केलेले, पण ब्रेकमध्ये एक ऑइल असतं आणि त्याच्यामध्ये एक फ्लुईड असतं, तर ते राहुलने काढून घेतलेलं असतं. आणि आता मात्र अद्वैत जेव्हा स्वतः ड्राईव्ह करून जाणार असतो तो बँगलोरला, तर त्याच्यामुळे तो गाडीमध्ये जाणारी ही गोष्ट आता माहिती असते. तर इकडे सगळे प्रोग्राम जेव्हा चालू असतो त्यावेळेसच मात्र राहुलने अद्वैतच्या गाडीचं ते काम करून ठेवलेलं असतं, जेणेकरून अद्वैतचा ॲक्सिडेंट होईल आणि अद्वैत आपल्या सगळ्यांमध्ये नाही राहणार, म्हणजे सगळ्यात मोठा जो काटा आहे तो निघून जाईल असं आता त्यांचं प्लॅनिंग असतं. तर त्यासाठी राहुल आता इकडे गाड्या जिथे लावलेल्या असतात तिथे जरा घुटमळत असतो. तेवढ्यातच तिथे आता सुकन्या येते. सुकन्याला काही ना काहीतरी त्या राहुलविषयी निगेटिव्ह वाटत असतं, त्याच्यामुळं ती बारीक लक्ष देऊन राहुलकडे बघतच असते. राहुलने मात्र आता सुकन्याला बघितलेलं नसतं. राहुल आता मात्र तिथे एक तो मॅकॅनिक घेऊन आलेला असतो आणि ते मॅकॅनिक आता गाडीच्या खाली जाऊन काहीतरी काम करत असतो, परंतु सुकन्याला काही आयडिया नसते ती गाडी कोणाची आहे किंवा ती गाडी फक्त अद्वैतच चालवतो की घरातले बाकीचे. तिला नॉर्मलच वाटतं की नॉर्मल सर्व्हिसिंग वगैरे सुरू आहे. त्याच्यामुळे राहुलचं लक्ष पूर्ण तिकडं असतं. त्या मेकॅनिकला तो सांगत असतो की काम पक्क केलं आहे ना, तू पक्क केलं आहे ना. तर त्यावेळेस तो मेकॅनिकसुद्धा म्हणत असतो की साहेब करतोय, थांबा ना, जरा वेळ लागतो या गोष्टीला, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ वाट बघावीच लागेल, त्याशिवाय मी माझं काम पूर्ण करू शकणार नाही आहे असं तो आता राहुलला बोलत असतो. त्यावेळेस सुकन्याने ही गोष्ट बघितलेली असते की इथे काहीतरी काम सुरू आहे गाडीचं आणि तो राहुल मात्र काहीतरी त्यांना सांगतोय आणि त्याबद्दल का बरं माझ्या मनात अशी निगेटिव्ह फिलिंग येते असं सुकन्याला सुद्धा कळत नसतं. आता सुकन्या ही घरामध्ये जाते. घरामध्ये अद्वैत आता सगळं त्याची बॅग वगैरे पॅक करत असतो. तर सुकन्याला फार वाईट वाटत असतं की अद्वैत आता इथून बँगलोरला चालला आहे आणि तो बँगलोरलाच थांबणार आहे, परत आता येणार नाही आहे. या गोष्टीमुळे तिला फार वाईट वाटत असतं. म्हणून सुकन्या आता त्या रूममध्ये जाते. रूममध्ये जेव्हा जाते त्यावेळेस मात्र अद्वैत त्याची बॅग पॅक करत असतो. त्यावेळेस मात्र अद्वैतचं लक्ष नसतं. त्यावेळेसच मात्र तिथे सुकन्या येते आणि सुकन्या अद्वैतला म्हणत असते, सर तुम्ही का बरं चाललायत बँगलोरला. तर त्यावेळेस मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की तुम्हाला याच्याशी काय घेणं देणं, मी कुठेही जाईल, तुम्ही मला मी या प्रश्नाच्या उत्तराला बांधील नाही आहे तुम्हाला. तर त्यावेळेस मात्र सुकन्या म्हणत असते, हो मला माहिती आहे ना, तुम्ही तर नुसते बोलतच राहता. आता त्या दोघांचे जसे कलाचे आणि अद्वैतचे भांडणं व्हायचे तसे भांडणं सुरू होतात आणि अद्वैतला ओघाओघा ते हे कळत नाही की
मी हिच्याशी का भांडतोय, म्हणजे डायरेक्टली तिला काढून पण देऊ शकत असतो, परंतु तो तिच्या तोंडाला तोंड लावतच असतो, म्हणजे असं भांडत करत असतो. तर त्यावेळेस मात्र अद्वैतला ही ओघाओघात गोष्ट लक्षात येत नाही आणि त्याच्यामध्ये अद्वैत म्हणत असतो तुला माहीत नाही आहे मी कोण आहे. त्यावेळेस मात्र आता सुकन्या म्हणते की मला माहिती आहे तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, मला कसं काय माहीत नाही आहे, मला माहिती आहे चांगलं, आणि तू काय माझ्यापेक्षा हे नाही आहे. म्हणजे असं त्यांच्या दोघांमध्ये आगाऊ अति आगाऊ असं त्यांचं चालू असतं. अति आगाऊ आणि आगाऊ या सगळ्या गोष्टींचं बोलणं होतं. त्यावेळेस मात्र अद्वैतला क्लिक होतं या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मात्र आता या सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर खाली संगीता आणि काजू आलेली असते, या सगळ्या गोष्टी माहिती आपल्याला. तर आता तो प्रोग्राम आहे, आता या दोघांचं बोलणं चालू असतं, परंतु ओघाओघात त्या दोघांमध्ये भांडण पण होऊन जातं. परंतु अद्वैतला हे सगळं बोलल्यावरती आठवायला लागतं की तो कलासोबत कसं बोलायचा. तो त्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. तर अद्वैत आता शांत बेडवरती बसून घेतो आणि तिथून रागारागातच सुकन्या तिथून निघून जाते. सुकन्याला सुद्धा कळालेलं नसतं. सुकन्याला आता खूप एक्स्ट्रा फिलिंग्स आलेले असतात अद्वैतबद्दल, की अद्वैत हा इथून निघून चाललाय आणि तिला फार वाईट वाटत असतं. त्याच्यामुळे ती ही खूप गोष्ट तळमळीने बोलून गेलेली असते. तर अद्वैत इकडे विचार करत बसलेला असतो. आता जेव्हा सुकन्या खाली आलेली असते ना, तेव्हा होतं असं की जी संगीता आहे ती संगीता तिथं आलेली असते, तेव्हा ती संगीताशी सुद्धा बोलत असते. त्यावेळेस मात्र सुकन्याला आता काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन संगीताकडून मिळणार असतं. अद्वैतने तर कलाच्या सगळ्या गोष्टी लपून ठेवलेल्या असतात, कलाविषयी काहीच सांगितलेलं नसतं आणि या सगळ्या गोष्टी तिला माहीत पण नसतात. आता संगीताला ना कलाची एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कलाला डायरी लिहिण्याचा शौक होता. आता ती एक डायरी असते, ती ॲक्च्युली कला जेव्हा माहेरी गेलेली असते ना तेव्हा ती तिकडंच विसरलेली असते आणि काजूला आणि संगीताला ही गोष्ट माहिती असते. मी मगाशी चुकून म्हटलो की संगीताला एक गोष्ट पाहिजे असते, असं नाही, तर ती डायरी ॲक्च्युली संगीता आणि काजू या दोघी घेऊन आलेल्या असतात आणि ती डायरी आता त्यांना जावाई बापूंना द्यायची असते, कारण की संगीता आणि काजूला कुठेतरी वाटत असतं की ती डायरी त्यांच्याकडं जाणं योग्य राहील, आपला त्याच्यावरती अधिकार नाही त्याच्यात काय लिहिलं आहे तिने वाचण्याचा, म्हणून ते डायरीत ते हँडओव्हर करणार असतात अद्वैतला, कारण की अद्वैत देखील आता बँगलोरला चाललेला असतो आणि खूप काळानंतर आता तो पुन्हा येणार असतो, म्हणजे तो साधारणतः 1 वर्षभरानेच पुन्हा रिटर्न येईल असं म्हणून चाललेला असतो आणि आबांची सोय त्यांनी करून ठेवलेली असते, म्हणजे नर्स घरी बोलून वगैरे. आणि अशामध्येच आता मात्र संगीता आणि काजू ती डायरी घेऊन आलेली असतात आणि त्या डायरीमध्ये कलाने तिच्या जीवनाबद्दलच्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. मंडळी, तुम्हाला थोडासा तर अंदाज येऊन गेलेला असेल आता ह्या स्टोरीमध्ये की नेमकं आता घडणार काय आहे. मंडळी, बरोबर ऐकताय तुम्ही. आता एक येणार आहे जबरदस्त ट्विस्ट, जो या मालिकेला, म्हणजेच ही पूर्ण जी मालिका आहे ना, ही फक्त त्या डायरीवरती चालणार आहे आता. म्हणजे ती डायरी इतकी पॉवरफुल आहे, कारण की सुकन्या तिच्यामध्ये हृदय तर आहे, परंतु आठवणी पूर्ण म्हणजे पुसटच आहे, इतक्या पण क्लिअर नाही. तिचं हृदय त्या गोष्टीला म्हणजे पंप करतं आहे, तिथे हार्टबीट वाटतं आहे तिच्या फक्त. परंतु आता जेव्हा ही स्टोरी तिच्या पुढं जेव्हा येईल ना, तेव्हा मात्र कलाचा पुनर्जन्म आपल्याला बघायला मिळेल, जो की सुकन्यामध्ये असेल. कारण की तिला फक्त त्या आठवणींचा पुसट झालेली, म्हणजे ज्याप्रमाणे ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रतिमाबद्दल जे झालेलं असतं, तिची पूर्णपणे स्मृती नष्ट झालेली असते आणि तिला हळूहळू त्या गोष्टी आठवत असतात. ज्याप्रमाणे तिच्या पुढं हार्टबीट वाढायच्या फक्त, आणि नंतरून जेव्हा तिला थोड्या आठवणी करून दिल्या तेव्हा तिला आठवायला लागलं. त्याप्रमाणे आता मात्र जी काही सुकन्या आहे तिची अवस्था असते, तिच्या हृदयाला ह्या सगळ्या गोष्टींच्या फिलिंग्स असतात, परंतु ती जी काही घटना आहे, ती जी व्यक्ती आहे, तिचं जे चित्र आहे, त्या गोष्टीची जी पुसटसुद्धा माहिती नसते तिच्या डोक्यात. आता मात्र ती डायरी आता हे सगळं काही बदलवणार आहे आणि यालाच म्हटलेलं आहे की कलाचं पुनरागमन, म्हणजेच कला पुन्हा ह्या मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे, म्हणजेच सुकन्याच्या रूपाने कला. कारण की कलाचं पूर्ण कॅरेक्टर आता सुकन्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे ॲज इट इज. म्हणजे ती पूर्ण इन डिटेल ती डायरी तिच्या स्वतःमध्ये घेणार आहे आणि ती पूर्णपणे कलासारखी वागणार आहे. तर हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे मंडळी. पण तू आता नेमकं होतं काय आणि त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात ते जाणून घेऊया. आता मंडळी, त्यावेळेस होतं असं की कला म्हणजे सुकन्या आता जेव्हा तिथे नाराज झालेली असते, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात,
त्यावेळेसच मात्र ती वरून खाली येत असते, तर खालून संगीता आता वरती चाललेली असते. अद्वैत हा त्याच्या रूममध्येच बसलेला असतो. त्यावेळेस मात्र सुकन्या सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतच्या रूममधून बाहेर येत असते रागाने, आणि मध्येच तिची धडक होते ती संगीतासोबत. आता मात्र संगीताच्या हातात एक डायरी असते, आणि तिकडून येत असताना कामाच्या ज्या काही नोट्स असतात लिहिलेल्या, ज्याच्यामध्ये तिला डेली काय काय करायचं याच्याबद्दल तिने सगळी माहिती लिहून ठेवलेली असते सुकन्याने. तीसुद्धा तिच्या हातात एक डायरी असते, आणि योगायोगाने ती डायरीसुद्धा सेम कलरची असते. आता कलरची का बरं सेम, तर जेव्हा सुकन्या नवीन जॉबला लागते तेव्हा स्टार्टिंगलाच एक भांडण झालेलं असतं. त्याच्यामध्ये अद्वैत खूप बोललेला असतो सुकन्याला की तू व्यवस्थित डायरी मेंटेन करत जा, जेणेकरून तुला आबांना काय द्यायचे, कधी द्यायचे, घरामध्ये काय चालतं, या सगळ्या गोष्टींचा अंदाज राहील, आणि आबांवरती तुला पूर्णपणे लक्ष द्यायचं, या गोष्टीला तू विसरू नको. असं जेव्हा अद्वैत बोललेला असतो ना, त्यावेळेसच मात्र ती डायरी घेण्यासाठी गेलेली असते. तर तिला एक डायरी बघून आहे ना असं एक फिलिंग्स आलेले असतं मनामध्ये की ही डायरी माझी आहे, मला हीच खूप आवडली आहे. आणि नेमकी तीच डायरी घेतलेली असते, सेम टू सेम, जी म्हणजे कलाची डायरी असते. कारण तिचं हृदय वेगळ्याच पद्धतीने धडधडायला लागतं. ज्या काही कलाच्या आवडतीच्या गोष्टी आहे, कलाच्या ज्या काही फिलिंग्स आहे ज्या गोष्टींमध्ये, त्या गोष्टी जेव्हा सुकन्या बघते ना, त्यावेळेस मात्र तिचं हृदय एका वेगळ्या गतीने पळायला लागतं. आणि ही गोष्ट आता तिला यूज टू झालेली असते, त्याच्यामुळे ती तीच डायरी घेते. आणि आता ती डायरी तिच्या हातात असते जेव्हा ती रूममधून बाहेर आलेली असते अद्वैतची भांडून. तर त्यावेळेस जेव्हा ती बाहेर येत असते तेव्हा जी काही डायरी असते तिच्या हातात, आणि सोबतच जी दुसरी डायरी असते ती संगीताच्या हातात असते, आणि काजू आणि संगीता ते दोघीही वरती भेटायला चाललेले असतात. तर त्यावेळेस मात्र त्यांची जी धडक आहे ती झाली असते एकमेकांना, आणि त्याच्यातून त्या दोघींच्या हातातून डायरी खाली पडलेली असते. आणि दोन्ही डायऱ्या सेम असल्या कारणाने त्यांची आपापसात आदलाबदली होते, ती त्यांच्या लक्षात पण येत नाही. आणि आता मात्र जी काही डायरी असते ती संगीता घेते, आणि ती डायरी घेऊन आता मात्र ती अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते. अद्वैतच्या रूममध्ये आता संगीता आलेली असते. अद्वैत ऑलरेडी थोडासा स्ट्रेस असतो, कलाच्या आठवणींनी त्याला आता मात्र पार घेरून टाकलेलं असतं. आणि अद्वैत आता मात्र कलाला खूप जास्त मिस करत असतो, कलाच्या त्या सगळ्या आठवणी. आणि नेमकं हिच्याशी काय कनेक्शन आहे माझं सुकन्याशी, असं त्याला प्रश्न पडलेला असतो. परंतु आता मात्र त्याच्या मनामध्ये सारखे तेच विचार सुरू असतात. तो कलाला पूर्णपणे मिस करत असतो, त्याच्याबद्दलच त्याच्या डोक्यात सतत त्याच गोष्टी येत असतात ना. तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तो स्वतःशीच बोलत असतो की माझं काय नेमकं कनेक्शन आहे, या मुलीला मी असं ओळखत पण नाही, आणि हिच्याशी मला सेम कलाची फिलिंग काय येते, म्हणजे प्रत्येक मुलीसोबतच असं होत असेल का माझं, असं त्याला वाटत असतं. परंतु तो तर विचार करतो की मी ऑफिसमध्ये अनेक मुलींना भेटतो, त्यांच्याबद्दल मला कधी काही वाटत नाही, परंतु जेव्हा मी सुकन्याला बघतो ना तेव्हा मात्र मला काहीतरी वेगळे फिलिंग येतात त्यातून, आणि हे खरं आहे असं तो म्हणत असतो. आणि तो आता खूप दिवसातून असं म्हणत असतो की खरे, अगं मला खरंच सांग ना काय आहे नेमकं, हे मला असं का होतंय, आणि तुला माहिती आहे मी तुझा सोडून दुसरा कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही, असं तो बोलतच असतो. तर एंट्री होते ती संगीताची. संगीता आणि काजू आता डायरेक्टली आलेल्या असतात त्या रूममध्ये, आणि त्या दोघांना बघून आता मात्र अद्वैत त्याचे अश्रू लपवतो, आणि पटकन उभा राहून म्हणतो, आई काय हो तुम्ही इथे, अहो खाली सगळेजण आहेत. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की जावई बापू, अहो काही नाही, मी अशीच तुमच्याकडे आले भेटायला, तुम्हाला एक गोष्ट द्यायची होती जी आमच्याकडेच राहिली होती. खरं म्हणजे आम्ही ती गोष्ट आमच्याकडेच ठेवणार होतो, परंतु नंतर आमच्या डोक्यात विचार आला की ही एक गोष्ट अशी आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही देखील समाविष्ट आहेत, त्याच्यामुळे तिच्यावरती आमचा अधिकार नाही आहे, म्हणून आम्ही ही डायरी तुम्हाला द्यायला आलो, ही कलाची डायरी आहे. तेव्हा मात्र अद्वैत एकदम दुसरीकडे बघतो, त्याच्या डोळ्यात एकदम अश्रू येतात, आणि तो आता मात्र काही बोलत नसतो. तो म्हणत असतो, खरे मला अशी सोडून गेली आहे मध्ये, आई खरेने आपल्यासोबत खूप जास्त नाइंसाफी केली, खरेने असं अजिबात करायला पाहिजे नव्हतं, खरेने आपल्यासोबत खूप मोठा अन्याय केला आहे आई. आणि तुम्हाला काय वाटतं, मी खरेला असं अन्याय केलेला सहन करून देईल मी माझ्या स्वतःला, मी नाही सहन करणार तिचा अन्याय हा, आणि मला नको आहे ती डायरी, तुम्ही घेऊन जा परत. त्यावेळेस मात्र संगीता म्हणते की मी ही डायरी घेऊन नाही जाणार जावई बापू, कारण की तुमचा अधिकार आहे त्या डायरीवरती, आमचा नाही. आणि असंच म्हणत आता मात्र संगीताने ती डायरी तिथं टेबलवरती ठेवलेली असते, आणि आता मात्र संगीता अद्वैतला म्हणत असते की जावई बापू, अहो सांभाळा स्वतःला, आता सत्य परिस्थिती आपल्याला
अंडरस्टँड करावी लागेल, म्हणजे समजून घ्यावी लागेल. त्याशिवाय चालणार नाही आहे. कला आपल्यातून गेली आहे आणि आपल्याला माहिती आहे कला किती चांगली होती, किती गुणी होती, आणि तिचं जे काही घडलं ते एक अपघात होता आणि त्याच्यातून आपल्या हातात नाही आहे, देवाने लिहून ठेवलेल्या गोष्टी. हो, आपण काय करू शकणार त्याला. आता मात्र संगीता स्वतः रडत पण असते आणि अद्वैतला समजावून सांगत असते, कारण की अद्वैत ज्या पद्धतीने बोलत असतो ना संगीताशी, तो क्षण अतिशय हृदयाला भोक पाडणार आहे डायरेक्टली. इतका जास्त, म्हणजे इतकं जास्त मनाला शून्य करणारा प्रसंग आहे ना मंडळी, खरंच काय सांगू, इतकं जास्त वाईट वाटतं ना मनाला. खरं म्हणजे कला जेव्हापासून मालिकेतून गेली आहे तेव्हापासून मला खूप बेचैन वाटायला लागलं. म्हणजे अक्षरशः तुम्हाला वाटतंय की नाही माहीत नाही, परंतु तुम्हाला असं वाटतंय का, म्हणजे काही दिवसांपासून असं वेगळं फिलिंग यायला लागलं आहे का? खूप निगेटिव्ह फिलिंग येत आहे. हो, म्हणजे असं वाटतंय की कधी काय होईल ना, काहीच गॅरंटी नाही. कला हे फक्त एक पात्र नव्हतं. म्हणजे ईशा केसकर यांनी जी काही त्या कलापात्रात एनर्जी लावलेली होती ना, ते एक मूव्ही वगैरे काही वाटत नाही. एक वेळ मूव्हीमध्ये काही झालं ना माणूस ॲक्सेप्ट करतो, परंतु कला हे पात्र दैनंदिन जीवनातला एक सपोर्ट झालं होतं आपल्या लाईफमधला. तुमच्या फिलिंग्स काय आहेत, तुम्ही कशाप्रकारे व्यक्त कराल मला माहिती नाही. मला माफ करा मी जर जास्त काही बोलत असेल किंवा तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या नसतील. मला माहिती आहे हा माझा एक पर्सनल स्पेस आहे आणि तो माझा पर्सनलच राहिलेला बरा. असो, मी या गोष्टीला इंटरप्ट करतो आहे आणि आपली जी स्टोरी आली आहे तिला पुढं कंटिन्यू करतो आहे. ॲक्च्युली ती स्टोरी इम्पॉर्टंट आहे, आपण त्या स्टोरीवरती फोकस करूया. चला तर मग जाणून घेऊया नेमकं. त्याआधी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर इथपर्यंत आलाय ना मंडळी, तर तुम्ही खरंच म्हणजे कला या पात्रावरती अतोनात प्रेम केलेलं आहे आणि मला माहिती आहे आपल्यासाठी ही गोष्ट खूपच जास्त म्हणजे धक्कादायक ठरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट म्हणजे असं एन्जॉय पण करता येत नाही आहे आणि आनंदी पण काही वाटत नाही आहे. मंडळी फक्त एक रिक्वेस्ट आहे, कला या पात्राला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आमची. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. मला माहिती आहे मालिकेमध्ये तिकडं नाही दिसत आहे कला, परंतु कला तुम्हाला आम्ही जिवंत ठेवूनच दाखवणार. आणि हे एक चॅलेंज आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही काय म्हणता याबद्दल ना कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमची जर इच्छा असेल ना, कला या पात्राला आपण नक्की जिवंत ठेवू. आपल्या अपडेट्सच्या माध्यमातून आपल्याकडं भरपूर गोष्टी आहेत आपण ज्याने कलाला जिवंत ठेवू शकतो आहे मालिकेमध्ये. म्हणजे मालिकेच्या एक साईड बाय साईड आपण एक एपिसोड चालू करू ज्याच्यामध्ये कला आपण ॲज अ पात्र म्हणून ठेवू. अजून पण काही प्रॉब्लेम नाही आहे मंडळी, शक्य आहे. तुम्ही फक्त कमेंट करा खाली असं करायचं आहे की नाही. तर मंडळी आपण पुन्हा स्टोरीला सुरुवात करूया. कमेंट करून सांगा तुम्ही काय करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण स्टोरीवरती परत येऊया. तर मंडळी आता गोष्ट अशी आहे, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी होती की ज्यावेळेस मात्र संगीताने आता ती डायरी तिथे ठेवलेली असते ना, अद्वैत तिच्याकडे बघतसुद्धा नाही. आता अद्वैत ती डायरी बघतच नाही, म्हणजे तो त्या पेटीमध्ये उघडतो आणि ती डायरी त्याच्यात टाकून देतो, कारण की त्याला वाचायचीच नसते. तो म्हणत असतो की खरे तू माझ्यासोबत अन्याय केला आहेस, मी तुला माफ नाही करणार या गोष्टीतून, तू मला सोडून गेली आहेस आणि तेही मध्येच. आपण पुन्हा लग्न करणार होतो, माझ्या एवढ्या फिलिंग्स होत्या आणि तू मला प्रॉमिस केलं होतं की तू पुन्हा या घरात येणार आहे म्हणून. हे चुकीचं केलंस खरे तू. मी आता तुला माफ नाही करणार आणि मला नाही वाचायची ती डायरी. मी नाही राहू शकत हे माहिती आहे का तुला. मला जगतासुद्धा येत नाही आहे. खरे अगं मला माझा जीव घ्यावा असं वाटतोय. आबा आणि आई आणि बाबांसाठी मी जिवंत आहे फक्त, नाहीतर मी कधीच माझा जीव दिला असता. आणि हे त्याचं खूप जास्त इमोशनल म्हणजे तो वक्तव्य करत असतो आणि स्वतः खूप जास्त डिस्टर्ब असतो. आता मंडळी होतं असं, तो डायरेक्टली ती जी डायरी आहे ती ठेवून देतो. आता त्या पेटीमध्ये त्याने ती डायरी टाकून दिलेली असते आणि त्याने ती पेटी बंद करून ठेवलेली असते. आता तो एकच काम करतो, तो ते सगळं बंद करतो आणि आता तो खाली येत असतो. आता मात्र तो जेव्हा खाली येत असतो त्यावेळेस मात्र इकडे जी काही सुकन्याकडे जी डायरी आलेली असते ना, तिने ती पाहिलेली देखील नसते. तिला फार वाईट वाटत असतं अद्वैत निघून चालला आहे आणि ती त्याचाच विचार करत असते की मला इतकं का वाईट वाटतं आणि मी इतकी का भांडत होते तिथे. आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तिला भेटतच नसतं
आता इकडे राहुल आणि रोहिणीने एक डाव रचलेला आहे. तो पुढं नेमकं काय होतं, अद्वैतचा कसा ॲक्सिडेंट होतो आणि त्याच्यातून काय होतं पुढं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. इथे भयानक एक ट्विस्ट आहे. ॲक्च्युली अद्वैतचं नेमकं काय होतं आणि त्याच्यातून पुन्हा सुकन्याचं काय होतं. अद्वैतचाही एक भयानक ॲक्सिडेंट होणार आहे. त्याच्यामध्ये रोहिणी आणि राहुलचं कारस्थान असणार आहे. ॲक्च्युली आता हे पुढचं काय होणार आहे याचं मी तुम्हाला डेफिनेट आयडिया देत नाही, परंतु एक भयानक ट्विस्ट आहे, तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघणार आहोत. परंतु इकडे सुकन्याच्या हाती आता ती डायरी लागलेली आहे. तर ती आता जेव्हा उचकते तेव्हा मात्र ती थक्क होते, ही डायरी कोणाची आहे. आता मात्र जेव्हा ती घरी जाते तेव्हा ती डायरी संपूर्ण वाचते. तर आता ती डायरी वाचत असताना तिला काय होतं, कशा प्रकारे ती रिॲक्ट होते, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टी बघू. तर तिला ही जी डायरी भेटणं आहे यालाच आपण कलाचा पुनर्जन्म म्हणूयात, कारण की कलाच्या सगळ्या गोष्टी आता तिच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे कला पुन्हा सुकन्याच्या रूपाने आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मंडळी, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपण सगळ्या ज्या काही गोष्टी प्रॉमिस केल्या तुम्हाला त्या सगळ्या करणार आहोत. फक्त तुमच्या कमेंटची आणि तुमच्या जोशाची आपल्याला गरज आहे. तर मंडळी, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.